समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे। खूप सुंदर अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं। येण्यासाठी थोडा उशीर झाला त्याबद्दल सर्वांची क्षमा असावी, कारण रात्री यायला थोडा उशीर झाला। झोपलो तर डायरेक्ट 9लाच उठलो। दररोजच्या कीर्तनामुळे थोडा त्रास असल्यामुळे, पण चला या भागाची पद्धत आहे। कीर्तनकार दिवसा किती लेट आला तरी चालतं महाराज, थोडं थांबतात। प्रेम करणारी मंडळी आहे, त्यामुळं तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। थोडं लक्ष द्या फक्त। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय। भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं चलवते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारणाशं विदायहि तदो। द्या ठेवून ते खाली बसा, तिथं जिथं जागा असेल द्या ठेवून। भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं चलवते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकारणाशं विदायहि तदोदयते विवेकः। काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाही हो। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला। आज परमार्थाला एवढा चांगला काळ आलेला आहे महाराज। वा 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 वा, मला आनंद आहे। पूर्वी सप्ताहामध्ये कीर्तन होत होते गुरुजी, एखादा मोठा सप्ताह असला की कीर्तन होत होते। आता एवढे कीर्तन वाढले महाराज। माणसं मेली की कीर्तन आहे, माणसं जन्मले की कीर्तन आहे, माणसाच्या नाव ठेवण्यानिमित्त कीर्तन आहे, घर भरणी निमित्त कीर्तन आहे, वर्षश्राद्ध निमित्त बाबा 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 एवढे कीर्तन वाढले। तुम्ही जर महाराष्ट्राचा सर्वे केला ना, जेवढ्या काही जत्रा आहे त्या जत्रेतले सगळे तमाशे बंद झाले, कीर्तन सुरू झाले महाराज। अहो जत्रेनिमित्त कीर्तन ठेवतात, यात ना बोलणे हळदी निमित्त सुद्धा लोक कीर्तन ठेवतात, वराती निमित्त कीर्तन ठेवतात। आता कशा निमित्ताने कीर्तन ठेवतात काय सांगावं तुम्हाला महाराज। परवा दिवशी एका बाजाराने फोन केला गुरुजी मला, आणि मला म्हणे पुरुषोत्तम तुमची तारीख घ्यायची। मला किती तारीख आहे? अमुक अमुक तारीख। मी रोजनिशी पाहिली तारीख खाली होती, मला काही काळजी करू नको येतो मी। त्याचं नाव बिव लिहिलं, नंबर लिहिला। म्हणलं का रे दादा कार्यक्रम कशा निमित्ताने? तो म्हणे महाराज माझ्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले, त्या पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनानिमित्त तुमचं कीर्तन। कीर्तन करणं काही वाव कसं नाही, कीर्तन करायला काही प्रॉब्लेम नाही, पण पोल्ट्री फार्मला अभंग कोण? परमार्थ खूप चांगल्या प्रकारे वाढलाय। आज जर तुम्ही या मंडपाचं निरीक्षण केलं महाराज, तर इथं 70% तरुणांची संख्या आहे परमार्थासाठी खूप चांगली घटिका आहे महाराज। म्हणून मला आनंद आहे। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय। निळोबर आहे या अभंगातून जगाच्या मालकासमोर आपल्या अंतकरणातली एक छोटीशी इच्छा निर्माण करतात। कोण आहे निळोबर आहे? काय निळोबरायचा अधिकार? माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी, माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी। विको कमी कर थोडा। माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी, याच्यासाठी 42 दिवस अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबर आहे। तुकाराम 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 तुकाराम। तुकोबराय तर आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेहून उतरला निळोबरायच्या दारात आहे। ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय। जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने पहिलं उत्तर दिलं, का रे येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्राथिला वसुनी आलसिका आलसिका, प्राथिला वसुनी आलसिका।
शास्त्र कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये दोन, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा पाहू नये तीन. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. कोणाचं लग्न असेल, कोणाची वास्तुशांती असेल, कोणाचा बर्थडे असेल, साखरपुडा असेल, तुम्हाला पत्रिका असेल, मूळवाटी असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठे जाऊ. भागवतामध्ये आमंत्रण नसताना सती आई साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. खूप सुंदर कथा आहे. आपल्या जवयाचा अपमान व्हावा यासाठी दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे. सर्व कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब आपल्या मालकाला सांगू लागली, मालक माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवला, चला ना. भगवान शंकर म्हणला, अगं वेडे, तुझ्या बापाने जो कार्यक्रम ठेवलाय तो माझा अपमान व्हावा म्हणून, आणि आमंत्रण नाही का, मी जवाई आहे, साधा एक कॉल सुद्धा तुझ्या बापाने केला नाही, हे बरोबर नाही, आणि बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही ग सती. खूप आग्रह केला, ऐकत नाहीये भगवान शंकर. सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता आपल्या मालकाला सांगू लागल्या, मालक माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. काय ग सती, आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? माया हो, तुमच्या बापाच्या घरी जाण्यासाठी तुम्हाला आमंत्रण लागतं का? नाही. भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार अजिबात नाही. बसणाऱ्या मंडळी एक प्रश्न आहे, आता भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा काय करायची आपली बायको आपल्या ऐकत? आपण फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म, ब्रह्माच्या गप्पा इथं करत, आणि घरी गेली बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. नंदी लावा द्याला, नंदी कपाटा जेवढ्या काही साड्या तेवढ्या पॅकिंग कर. ही आता गेली की येणार नाही माहिती आहे मला. दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब आमंत्रण असताना गेल्या, सर्व देवतांना स्थान पाहिलं, सर्व देवतांचं आव्हान पाहिलं, पण स्वतःच्या मालकाला भगवान शंकराला कुठं स्थान दिसलं नाही. राग आला आणि यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपून टाकला. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकटची पाजत असेल पिऊ नका. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर घेऊन जात असेल जाऊ नका. आणि एका ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. महाराज तुका मने जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया. ऐका ना दादा, काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. परमार्थ असेल, रामायण असेल, भागवत असेल, कीर्तन असेल, इथं आमंत्रणाची अपेक्षा करू नका. काही काही लोकांचं जर चुकून सप्तेच्या पत्रिकेवर नाव नसलं तर ते 8 दिवस येऊन पाहत नाही महाराज इकडे. अरे परमार्थात जा, कारण इथं आल्यानंतर तुम्हाला चांगलं ऐकायला मिळणार आहे, चांगले विचार मिळणार आहे. महाराज सांगतात, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग
परमार्थ करत असताना परमार्थ हवेसारखा करा गड्या. कशासारखा करा? हवेसारखा. इथं जेवढे काही मायबाप बसलेले, माझा प्रत्येकाला प्रश्न आहे, खरं सांगा, हवा तुम्हाला दिसती का जाणवती हो? हा, जाणवती. हिरवी निळी पिरवी काळी काहीच नाही, हवा आपल्याला जाणवती, ती तिचं काम करते, पण पुढं कुठेच येत नाही. तसं परमार्थाला सहकार्य करणाऱ्या माणसाने, अन्नदान करणाऱ्या माणसाने, सेवा करणाऱ्या माणसाने आपलं नाव कुठे येईल याची अपेक्षा करू नका. आणि मी तर या मताचा महाराज आहे, तुमच्या नावाची दखल समाजाने घेण्यापेक्षा तुमच्या नावाची दखल जगाच्या मालकाने घेतली पाहिजे. महाराज खरं सांगतो तुम्हाला. अरे गजानन बाबाच्या सेगावला जर गेले तर धान्याचे ट्रक भरून आणतात लोक, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही ट्रक कोणाच्या मालकीचा आहे. अब्जावधी रुपयाचे हिरे टाकतात दानपेटीमध्ये, तरी नाव सांगत नाहीये. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नसते, ज्याच्याकडे नाही त्याला दाखवायची हौस खूप आहे. महाराज तुम्ही सप्ताहाच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांना अनुभव आहे, ज्याची सर्वात कमी देणगी तो अगोदर हिशोबाला हजर असतो. 11 रुपये देताना नालायक पण म्हणतो माईक चांगला नव्हता, गाणारे होते पण गाणारे व्यवस्थित नव्हते, पखवाजा होता पण पखवाजाला जमत नव्हतं, माईक सिस्टीमवाल्याचे साऊंड चांगले होते पण तुतारे नव्हते. आता 11 रुपये त्याच्या चुलीत तुतारे घालायचे का? जे 25,000 देतो ते बिचार मंडपाकडे येऊन सुद्धा बघत नाही. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. नांदेड जिल्ह्यामध्ये माझं एका ठिकाणी कीर्तन होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता. एका हॉलमध्ये कीर्तन होतं, 4-5 फॅन चालू होते, थंडगार वातावरण होतं, 10-5 हजार लोक बसलेले होते. एक पुढारी माणूस आला आणि त्यानं 5च्या 5 फॅन बंद केले. सगळ्यांना गरमी व्हायला लागली. मी त्यांना म्हणलं, का दादा हो फॅन का बंद केले? तुम्हाला सांगत होता महाराज, हे ज्या हॉलला जेवढे काही फॅन दिले ना मी दिलेले. म्हणलं चांगली गोष्ट आहे, तुमच्यासारख्या दात्याची या संप्रदायाला गरज आहे, पण फॅन बंद काय केले? तो सांगत होता, महाराज फॅन जर चालू असला तर त्याच्यावरच माझं नाव दिसत नाही म्हणून फॅन बंद केले. स्वतःच्या नावासाठी महाराज लोक उकडून मेले तरी चालते, फक्त नाव दिसलं पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावेरी गावे. परत निळोबराने डोळे लावले आणि चिंतन सुरू केलं. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा म्हणतात, ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. निळोबराया का वेड्यासारखं करता? डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं देवा तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराया सांगतात, निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत. निळा म्हणे आम्ही ओळखो देवा, तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुका याचा धावा करीत असे. निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाला सांगितलं, ए अबे कोण आहे तू आणि कशाला आला? तैशा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला? अरे मला का भक्त पार्लाचा सारखं संकट आहे का गजेंद्रासारखं संकट आहे? जा, मी तुला ओळखत नाही. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन तुम्ही म्हणा जा तुला ओळखत नाही, मरल ना ते, फाशी घेईल ना महाराज. विश्वाचा मालक येतो आणि विश्वाच्या मालकाकडे पाहून निळोबराय सांगतात, जा तुला मी ओळखत नाही. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतात, ओ निळोबराया, अहो कोणाला बोलता? मी देव आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रैल स्थानम निधानम बीज मव्य. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात ते चाळीता. निळोबराया, हे सर्व जे चाललंय ते माझ्या सत्तेनं. सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्या सत्ते नाही. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते? सर्वांचे प्रमाण पाठ आहे. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, विश्वाचा मालक निळोबरायला सांगतात, अजून सुद्धा शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी बोला ना. अहो काहीतरी बोला. निळोबराया, हिमालयामध्ये खाली मुडकं वरपाय करून तिथले साधू संत माझं भजन करतात, त्यावेळेस तिथले गिधाडं कावळे त्यांचं मांस खातात, त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराया, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर, काहीतरी बोला. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा एक प्रश्न आहे, या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे
आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये. आणि त्या निळोबरायच्या अंतकरणामध्ये तुमच्या आणि माझ्यासारखी इच्छा प्रकट होणारच नाहीये. तसं तर साधू हा इच्छेच्या पलीकडचा विषय. साधूच्या ठिकाणी इच्छा झाली तर परमार्थाविषयीच होईल. निळोबरायच्याच अंतकरणामध्ये इच्छा प्रकट झाली यात नवल नाही. तुकोबरायच्या अंतकरणातली इच्छा पहा. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. हे मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती. हा मग मी कमलापती तुझ गानानी कंटाळा, मग मी कमलापती तुझ गानानी कंटाळा, मग मी कमलापती तुझा नाही कंटाळा, मग मी कमलापती तुझा नाही कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मग मी कमलापती तुझ गानानी कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मग मी कमलापती तुझा नाही अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मग मी कमलापती तुझ आणि कंठाळा. निळोबराय जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंग परमात्म्याला आपल्या अंतकरणातली इच्छा प्रकट करतात. पांडुरंगा, हे विश्व मालका, माझी एक अपेक्षा आहे, माझ्या अंतकरणामध्ये काही इच्छा आहे. निळोबरायला देव म्हणले, काय जिल्हा परिषदेचं तिकीट पाहिजे का? नाही 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 नाही. आमदारकीचं नाही नाही नाही. देवा, संसाराविषयी अपेक्षा आम्ही काय करायचं महाराज? संसाराच्या नावे वाढत हा पुण्यधर्म केला, मग अपेक्षा काय? काही नाही देवा. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं पहिलं घडो त्यांचा समागम, 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 घडो त्यांचा
घड्याच्या मालकाला सांगतात, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. पांडुरंगा, जे तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम दे. कसं प्रेम करून माणूस देवावर करू शकत नाही. भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतात महाराज. बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडावं? अजिबात नाही. वयाच्या अगोदर तुमचे केस पांढरे व्हावं वाटतात का तुम्हाला? अजिबात नाही. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. दुसरं प्रेम करतो समाजावर. आज आपण एवढं जे करतोय महाराज, हे आपल्यासाठी नाही, लोक काय म्हणतील याच्यासाठीच आहे. लायकी नसताना, आपली परिस्थिती नसताना 10-15 लाख रुपये पोरीच्या लग्नाचा खर्च करतोय. कशासाठी? बाबा लोक काय म्हणतील. लोक थोडं कर्ज फेडायला ना रे. लोक काही म्हणत नाही. तुम्ही कपडे फाटके जरी घातलेत लोक काही म्हणत नाही. चांगले जरी घातले तरी लोक काही म्हणत. तुम्ही चांगला VIP बंगला जरी बांधला तरी लोक काही म्हणत नाही. तुम्ही पत्राच्या शेडमध्ये जरी राहिले तरी लोक काही म्हणत नाही. दुसरं प्रेम करतो समाजावर आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य धनावर. या 3 गोष्टीवर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही महाराज. ऐका ना, पैशावर प्रेम करत नाही असा कोण माणूस हो? तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. रात्री 12ला लाईट आल्यानंतर हरभऱ्याला पाणी द्यायला जाता, गव्हाला पाणी द्यायला जाता, एवढी धावपळ करता. ही देवासाठी का पैशासाठी हो? बोला गड्या, लाजू नका. कशासाठी? पैशासाठी. हे नसल पटलं तर सोपं करून सांगतो. मी एवढी धावपळ करत आलो, वच 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 खाल्लं, लगेच उभं राहिलो, तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी हो? हा बोला बोला, लाजू नका. हा स्पष्ट बोला, मला काही वाटणार नाही, कारण किती वस्तुस्थिती आहे. बोलत चला, बोलत चला. पैशासाठी. हा नाही, आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे. हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या. हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या. लाजू नका महाराज. आपल्या महाराष्ट्रातले हे बावळे महाराज लोक एकूण एकाला म्हणतात, हा एवढे पैसे घेतो, तो तेवढे पैसे घेतो. लाज वाटली पाहिजे तुम्हाला संप्रदायातल्या सगळ्या कीर्तनकारांना. याला त्याला बोलण्यापेक्षा तो शर्मा येऊन गेला त्या दिवशी, प्रदीप शर्मा. 12 कोटी लुटून गेलाय तो परभणी तुमची. किती? 12 कोटी रुपये. आपण 12,000 जरी घेतले तर कणत बसतात ते बावळे लोक. अजिबात नाही. अरे आपल्या माणसाला उलट 10-5 हजार वाढून दिले पाहिजेत. वा. काय मला नेमकं कळत नाही, किती दिवस हे लोक नुसते काठाच्या धोत्रावरच बोलणार आहे. काय अवघड लोक आहे महाराज. अरे धर्म अर्थ काम मोक्ष त्यामधला दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे ना. कोणता आहे? मग अर्थ नाकारायचा का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. काय तुमच्या बापाचं प्रमाण आहे का? कोणाचं प्रमाण आहे? तुकोबरायचं आहे ना. मग तुकोबरायचं प्रमाण नाकारता का तुम्ही? मला वाईट वाटतं महाराज. 12 कोटी रुपये एका साधा, महाराष्ट्रातला सर्वात साधा जिल्हा आहे परभणी. हा एकदम साधा, काही नाही महाराज. एकदम सगळ्या जगात सर्वात सुंदर रोड जर कोणत्या जिल्ह्यात असतील? परभणी जिल्ह्यात. म्हणून तर अख्खं जग म्हणतं ना, जगात जर्मनी भारतात परभणी. रोड जरी खराब असेल, लोक जरी गरीब असेल तरी ताण नका घेऊ महाराज. पण एक सांगू का महाराज, जगात जर्मनी भारतात परभणी म्हणण्याचं कारण काय माहितीये का? अख्ख्या महाराष्ट्राचा परमार्थ एकीकडे, नुसता परभणी जिल्ह्याचा परमार्थ एकीकडे. एक हिंदी भागवताचार्य, एक हिंदी कथाकार तुमच्या परभणी जिल्ह्यात येऊन जर तो 12 कोटी रुपये कॅश घेऊन गेलाय, तो चेक नाही, पोते भरले असे. आणि आम्ही 15,000 जरी सांगितले लोक कणत बसतात. अरे कणू नका हे बाबा, कणलं तर मुळव्याध होईल, दुसरं काहीच होणार नाही तुम्हाला. कधीतरी आपल्या माणसाचा स्वीकार करत जा. याच्यामुळे तर परकीय लोक तुमच्यावर राज्य करायला लागले. विठ्ठल या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करते. पण तुकोबरायदिक जेवढे काही साधू संत यांच्या जीवनाचा जर सर्वे केला तर या 3 गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण आहे का? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन. विषय तो त्यांचा झाला
माता पिता थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ज्यांचा विषय नारायण झालाय त्यांनी संसारातल्या प्रत्येक गोष्टीचा त्याग केलाय महाराज. कारण की त्यांचं अवघं प्रेम देवावर आहे. कसं प्रेम आहे? अवघं प्रेम. बाकीच्या गोष्टीचा विचार साधू संतांनी नाही केला, नाही समाजाचा विचार केला. तुकोबराय तर सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबरायांनी त्या काळामध्ये मार्गदर्शन केलंय. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. हा समाज कोणाचा झाला म्हणून तुमचा आणि माझा होणार आहे. लक्ष देऊन ऐका. अरे जो समाज तुकोबरायचा झाला नाही, जो समाज ज्ञानोबरायचा झाला नाही, जो समाज नाथ बाबाचा झाला नाही, जो समाज जगाच्या मालकीन आईसाहेब सीताई साहेबाचा हा समाज झाला नाही, तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा तरी काय करायची? लोक आपल्यावर प्रेम करतील. काही काळजी करू नका. तुका म्हणे हास्य जन नाही कान, कोणी निंदा कोणी वंदा, अमुचा सोहिताचा धंदा. अरे लोक पाप करायला लाजत नाहीये, लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाही, लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाही. तर आपल्यासारख्या धर्मप्रचारकारांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी लाजायचं नाही. लोक बोलतच असतात, लोकांचा विचार करायचा नाही. हत्ती चले बाजार और कुत्ते भुके. मला या म्हणीचं तत्वच कळलं नाही महाराज अजून काय. हत्ती चले बाजार और कुत्ते भुके हजार. कारण हत्तीचं आणि कुत्र्याची तशी काही भावबंदकी नाहीये. हत्तीचा आणि कुत्र्याचा एक गट नाहीये, दोन वेगळ्या वेगळ्या गटाचे. कुत्र गावात राहतं ना हत्ती कुठं राहतो? कुत्र कुठं राहतं आणि हत्ती कुठं राहतो? बरं, हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही. दोघांचं बेटी व्यवहार नाही, रोटी व्यवहार नाही, दोघं एका पक्षात नाही. मग विरोध काय एवढा? कुत्र्याचं वजन 10 किलो आहे, हत्तीचा 1000 किलो आहे. मग हत्ती गावात आल्यानंतर कुत्र का भुकतं? मला प्रश्न पडलेला आहे. एवढं काही अवघड उत्तर नाही, याचं सोपं आहे. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात. लक्ष देऊन ऐका. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात. आणि हे बरेचशा कुत्र्यांना देखवत नाही म्हणून कुत्रे भुकतात. दुसरं काय महाराज. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकडे पाहून भुकायचं नाही. चुकून जर एखादा हत्ती मागं वळाला आणि त्याच्या सोंडीत जर तू सापडला तर तुझा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार. परमार्थ करणाऱ्या साधकाला तुकोबराने किती गोड मार्गदर्शन केलं. ते जोनी आचन भक्ती करा, ते जोनी आचन भक्ती करा, ते जोनी आचन भक्ती करा, ते जोनी आचन भक्ती करा. कमनी आता ऐका हे वचन, कमनी आता ऐका हे वचन. ते जोनी आचन भक्ती करा, ते जोनी आचन भक्ती करा. कमने आता ऐका हे वचन, कमने आता ऐका हे वचन. ते जोनी आचन भक्ती करा, ते जोनी आचन भक्ती करा. का म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. समाजाचाही त्याग केलाय तुकोबरायने, धनाचाही त्याग केला. या विश्वाचा राजा, या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनाला जायची परिस्थिती पाहिल्यानंतर नजराणा घेऊन गेले. बाबा, बायको अन्न अन्न करता मेली. तो नजराणा पाहिल्यानंतर तुकोबरायचे उद्गार आहे, सोने रुपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण आम्ही तेने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित्त धन ते मज मृत्यू के समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा, एकादशी म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. याचं कारण आहे, संसारातल्या कोणत्याच गोष्टीवर साधू संतांचं प्रेम नव्हतं. आणि कन लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा. मग साधू संतांचं प्रेम कोणावर होतं? अवघी देवावरी माया. आणि असं जे तुझ्यावर प्रेम करतात ना देवा, अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये घडू दे. ऐका ना, जे देवावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम जीवनामध्ये घडल्यानंतर फायदा काय? तो फायदा तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी कोटी दृढावे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि त्यांचं जर मी श्रवण केलं तर परमार्थ पोटी दृढावे. परमार्थ दृढ झाला पाहिजेत महाराज. आज परमार्थ वाढलाय पण परमार्थातला भाव दिवसेंदिवस कमी होत चाललाय. माफी मागून एक वाक्य बोलू का? परमार्थातला भाव वाढला पण परमार्थाचा भाव कमी झाला. परमार्थाचा भाव वाढलाय पण परमार्थातला भाव कमी झालाय. परमार्थामध्ये माणसाला आवड निर्माण झाली पाहिजेत. परमार्थाविषयी माणसाला श्रद्धा निर्माण झाली पाहिजे, दृढता निर्माण झाली पाहिजेत. निळूबराय सांगतात देवा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम जीवनामध्ये प्राप्त झाला तर निश्चित मला चांगला माझा परमार्थ दृढ होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. बरेचशा लोकांचा काही आरोप आहे की महाराज आज कीर्तनाची पातळी घसरत चालली. गोड गैरसमज आहे तुमचा हा. तुम्ही लोकांना सवय लावली. माझा बसणाऱ्या सर्व मंडळीला प्रश्न आहे, ज्यावेळेस कीर्तनकाराची तारीख तुम्ही घेता त्यावेळेस तुम्हाला कीर्तनकार एक नाही दोन नाही डायरेक्ट सांगतो मला एवढं मानधन लागलं, मला एवढून इतक्या लांबून यायचं. बरोबर आहे का नाही? मला एवढ्या दुरून यायचं, मला एवढं मानधन लागल. जमत असेल तर बघा त्याच वेळेस तुम्ही कीर्तनकाराला सांगा कीर्तनकार बाबा तुम्ही जेवढं मानधन घेता त्याच्यापेक्षा थोडं शिल्लक घ्या, पण आमची विनंती तुम्हाला तुम्ही अभंग सोडून दुसरं काहीच बोलू नका. वा असं सुरुवात करा ना तुम्ही. आमच्यापासून सुरुवात करा. तुम्ही शहाणपणा करता तुम्ही लगे कीर्तनात हा अभंग घ्या असं नसतं. जे 6-6 महिने ज्ञानेश्वऱ्या सांगतात त्यांचे सुद्धा ठराविकच अभंग बसलेले आहे. समाजात कीर्तन करणं वेगळं आणि पाठ सांगणं वेगळं. तुम्ही 4 महिने अगोदर तुमचा सप्ताह 6 महिने अगोदर तुम्ही नियोजन करता का नाही? कीर्तनकाराला तारीख देताना सांगा महाराज तुमचं या अभंगावर आम्हाला चिंतन ऐकायचं. 4 महिने जर तुम्ही त्याला वेळ दिला तर तो अभ्यास करून त्या अभंगावर चिंतन करेल ना. पण तुम्ही अशी सवय लावली आला की कीर्तनकाराला सांगतात महाराज असं कीर्तन झालं पाहिजे ना, आठवणच नाही झाली पाहिजे इंदूरकरची. मग चला कीर्तनकार नरकात, ऐकणारे नरकात आणि टाळकऱ्याचा काय विषय? ते अगोदरच पंचपती करतात, ते आपल्या पुढे गेलेले असतात त्याच्यामुळे त्यांचा काही ताण नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून परमार्थामध्ये परमार्थ चुकीचा नाही झाला. अरे आपलं पाप आहे काहीतरी आपण चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही. आपलं पाप आहे आपण चांगल्या वादकापर्यंत पोहोचत नाहीये. आपलं पाप आहे आपण चांगल्या गायकापर्यंत पोहोचत नाही. महाराज लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून तुम्हाला चाली पाहिजेत. चांगल्या जरी चाली येत असल्या तरी लोकांच्या सुखासाठी आपल्याला त्या चाली सोडून पिक्चरच्या चाली म्हणावं लागतात. चांगलं बोलता येत असून सुद्धा लोकांसाठी आपल्याला तसं म्हणावं लागतं. अजिबात नाही महाराज. काय झालंय माहितीये का? कीर्तनकार झालो, गायक झालो, वादक झाल्यापासून स्वतंत्र आयुष्यच राहिलं नाही महाराज. तुमच्या मनाप्रमाणे राहावं लागतं, तुमच्या मनाप्रमाणे खावं लागतं. आपण जर प्रवास करून आलो म्हणलं थोडं चटणी भाकर करा ना, ते नाही ते म्हणतात गुलाबजाम खाच, म्हणजे इच्छा जरी नसली तरी खावंच लागतात. बरोबर आहे का नाही? बरं कीर्तन तुमच्या मनावर आहे, चाली तुमच्या मनावर आहे, वाजवणं तुमच्या मनावर आहे. कमीत कमी गुरुजी पाकिट तर आपल्या मनावर पाहिजे हो. हे बी त्यांच्याच मनावर झालंय. खरं सांगू का महाराज असं नाहीये. सगळेच वक्ते खराब नाही हो महाराष्ट्रामध्ये. कोण म्हणतंय महाराज तुम्हाला? अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही महात्मे त्यांचं कीर्तन ऐकलं की माणसाला परमार्थ करायची इच्छा होती ना महाराज. आमचे राऊत बाबा असतील, तुम्ही त्यांचं चरित्र ऐका. तुकोबरायचं चरित्र ऐकल्यानंतर माणसाला कीर्तन करा वाटत नाही, फक्त नाम जप करा वाटतो. एक सांगू महाराज, जिथं जिथं राऊत बाबा कीर्तन करतील तिथं 1 कोटी नामस्मरण करावं लागतं महाराज. किती करावं लागतं? 1 कोटी. महिन्यातून जर वर्षात जर 100 कीर्तन बाबांनी केले तर 100 कोटी नामस्मरण समाजाकडून करून घेतात. किती? 100 कोटी. असे महात्मे जर असले तर काय जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे? नक्कीच होईल. आता त्या दिवशी आमच्या बंडात त्यांना सुद्धा पॅरेलिसचा झटका आलाय महाराज. बरोबर आहे का नाही? साधना आहे महाराज, वारकरी आहे, वैष्णव आहे. परमार्थामध्ये अख्खं आयुष्य खर्च केलं या लोकांनी. हा आपलं पाप आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तुमची मानसिकता अशी झाली, जो युट्यूबवर सर्वात फेमस आहे तो सगळ्यात मोठा बाबा. पहिलं कीर्तन लोक श्रद्धेनं घेत होते, पहिलं कीर्तन लोक भावनेनं घेत होते, प्रेमाने घेत होते. आता जर आपण सांगितलं सरपंच ही अमुक तारीख घ्यायची, लोक सरपंच म्हणतात पहिलं नाव सांगा बरं त्याचं. युट्यूबवर चेक करतात आणि तू जर युट्यूबवर असला तरच तारखी घेतात. तशा तारखी सुद्धा घेत. मी एका गावाला सप्त्याचं नियोजन केलं, त्यांना मी गायकांची यादी दिली. ते म्हणे पहिले ते युट्यूबर आहे का दाखवा आम्हाला. म्हणजे गायक सुद्धा युट्यूबवर असला पाहिजेत, वादक सुद्धा युट्यूबवर असला पाहिजेत,
कीर्तनकार सुद्धा युट्यूबवर असला पाहिजेत नाही महाराज. काही लोकांचं श्रवण केलं की निश्चित अंतकरणामध्ये परमार्थाचं श्रद्धा वाढते. म्हणून सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय सांगतात वाया गेलं माझं जीवन अनुतापासी दुनिव चढे. पण देवा चांगल्या लोकांची संगत केली, चांगलं ऐकलं, त्याच्यामुळे फायदा काय झाला? वैराग्य वाढे चढो वाढे वैराग्य वाढे हो चढो वाढे वैराग्य वाढे चढो वाढे वैराग्य वाढे. हे अनुतापासी दुनिव चढे अनुतापासी दुनिव चढे अनुतापासी दुनिव चढे अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढो चढी चढोवणी वैराग्य वाढे चढो वढी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी वैराग्य वाढे चढो वढी वैराग्य वाढे चढो वढी त्यांच्या ऐकता ऐकता गोष्टी अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढोडी. कधीतरी आपण आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजेत. आपण आलोय कुठून? कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं? कधी देवाचं चिंतन करणार बसणारे मायबाप. अगदी थोडा कालावधी तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये. तुम्ही सर्व जाणकार मंडळी, फक्त तुम्ही तुमच्या जीवनाची वजाबाकी करा. 100 वर्षाचं आयुष्य बाबा तुम्हाला किती आहे? किती? 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले हो? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले बाळा, किती खाली उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्याने तर 5 वर्ष पोरी पाण्यातच गेले बाबा. सध्या तरुणांवर केवढे वाईट दिवस आले. मी अंगणवाडी बायाचे आंदोलन पाहिले, नर्स, डॉक्टर, शिक्षक, पोलीस सगळ्यांचे आंदोलन पाहिले. घोड्यावर बसून पोरी मागायची वेळ आली पोरायला. काय वाईट दिवस आले. कठीण ताळ आहे. बरं, हे जिल्हा अधिकाऱ्याला सांगतात आमचं लग्न झालं पाहिजे, आम्हाला पोरगी द्या. आता तो काय एखादा निधी आहे? एवढं तरी मॅनर्स पाहिजे तुम्हाला. एखादा आमदार तुमच्या गावात आला, तुम्ही जर आमदार साहेबांना म्हणले आमदार साहेब आमचे लग्न होत नाही, तुम्ही लग्न करून द्या, तो का आमदाराचा निधी का बायका? म्हणजे कुठून आणणार ते येडं? अजिबात नाही महाराज. याचं कारण असं झालंय, दिवसांदिवस मुलींची संख्या कमी होत चालली. प्रत्येकाला बायको पाहिजेत, प्रत्येकाला बहीण पाहिजेत, प्रत्येकाला आई पाहिजेत, प्रत्येकाला मावशी पाहिजेत, काकू पाहिजेत, सर्व पाहिजेत ना. मग पोरगीत जन्माला आली ते नाते कसे तयार होतील महाराज? म्हणून अवघड दिवस झाले. अगदी थोडा वेळ क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खेलीना. ज्ञानोबराय सांगतात, हे काळा न काळाचे तोंडी घातली लोणीयाची उंडी माशी पाख पाखरी. कधी जाईल काही सांगता येत नाही. जाणार तर ठरलेलंच आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे. भागवतकार सांगतात, काल व्याल मुखग्रास त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे. त्या अजगराच्या मुखामध्ये आपण सर्व मंडळी बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर आपलं तोंड बंद करत नाही. त्यानं काय एकदा तोंड बंद केलं तर महाराजांची भाषा, देह जाणार जाणार असे काढू बखाणार. 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 काळू बखाणार. देह जाणार जाणार त्याची काळू बखाणार. देह जाणार जाणार त्याची काळू बखाणार. देह जाणार जाणार त्याची काळू बखाणार. जाणार जाणार त्याची काळू बखाणार. देह जाणार जाणार काळू बखाणार. जाणार
काळोबा खाणार देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार देह जाणार जाणार काळोबा खाणार देह जाणार जाणार जाणारे धनाने भूमो पश्वस्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहे स्थितायाम परलोक मार्गे कर्मानुग गच्छति जीवेका. मग जाणाऱ्या गोष्टीविषयी वेळ नका वाया घालू, देवाचं चिंतन करा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. एक सांगू का महाराज, मराठवाड्याचं वैभव हेच आहे. मराठवाड्यामध्ये कीर्तन करत असताना आनंद खूप वेगळा आहे. अख्ख्या मंडपाचं निरीक्षण करा महाराज. जेवढे काही वयस्कर मंडळी ते एकही कपाळा असं दिसणार नाही की त्या महात्म्याच्या कपाळाला गंध नाही महाराज. तुम्ही जर या मंडपाचा सर्वे केला तर 10-5% जर लोक सोडले तर 90% लोक माळकरी दिसतील महाराज तुम्हाला. म्हणून खरं सांगू का, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. करा रे बापानो साधन हरीचे झनिकरणीचे येणे नो हे जन्म यमाची यातना ऐशी या साधना वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थ काय वेळ निघून गेली ना महाराज. 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला मी तिकिटानं जरी नेलं केदारनाथला तरी फायदा काय, त्याला वरती गेलं तर ऑक्सिजन नाही पुरत, चालता येत नाही. काजू बदाम खाण्यासाठी वय चांगलंच लागतं महाराज. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला काजूचा भुकटा द्या बदाम द्या खाऊ, काय फायदा आहे. जसं खाल्लं तसंच माग येतं, पचत नाही ना ते. खाण्यासाठी काय लागल, वय चांगलं लागल ना महाराज. प्रत्येक गोष्टीसाठी वयाची मर्यादा आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, वेळ नका वाया घालू. गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जा. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे. खूप सुंदर सर्व साधू संतांनी तुम्हाला फक्त देवाचं चिंतन करायचं सांगितलं. विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दानी तुले द्या मजदिना म्हणे तुकया बंधू राम म्हणा. राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वाऊ गिया उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा. तुम्ही सर्व मंडळी जेवढे कीर्तनाला आलेले ए चूर काय वाजताय बघ, चूर काय वाजायला लागले. तो कोणता तरी साऊंड वाजायला लागला. जेवढे काही मंडळी कीर्तनाला आले तुम्ही लक्ष देऊन ऐका. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही आजच्या कीर्तनाचे साक्षीदार आहात महाराज. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवाचं चिंतन करा. आणि इथं येऊन जर देवाचं चिंतन, अरे देवाचं चिंतन म्हणजे कसं आहे, पेढा आहे महाराज. पेढा हसत हसत खा पेढा गोड आहे, पेढा रडत रडत खा पेढा गोडच आहे, आणि पेढा झोपीत खा पेढा कसा आहे. हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. माझे गुरुजी मला शिकवतात पुरुषोत्तम, गाईचं शेण जर खाली पडलं वेड्यात तर ते माती घेऊन उठतं. तुम्ही सर्व शेतकरी बांधवात, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते मातीचा फुफुटा घेऊन वर वडतंय. मग जर गाईचं शेण खाली पडलं ते माती घेऊन उठ तर माझ्या देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल. म्हणून सुरुवात करा देवाच्या चिंतनाला. जर नाही तुम्ही देवाचं चिंतन केलं मग नाथ बाबाचा पिंगळ किती सुंदर आहे. हा हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद से बटी बांधून नेईल, सरद से बटी सरद शेवटी बांधून नेईल, सरद शेवटी सरद से बटी बांधून नेईल, सरद से बटी सरद शेवटी
येईल तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरद शेवटीबा काळ बांधून नेईल सरद शेवटीबा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल हो पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती प्रत्येकाने देवाचं चिंतन करा वेळ नका वाया घालू कशासाठी आलोय महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात तूने जीवन गवा दिया अनुतापाशी दुनी वचडी कधीतरी जीवनामध्ये अनुताप झाला पाहिजे मी आलोय कुठून मला जायचं कुठं मला करायचं का या गोष्टीचं प्रत्येकाने निरीक्षण करा आणि भगवंताचं चिंतन करा निळोबराय सांगतात देवा वाया गेलाय माझं जीवन निश्चित मला मान्य पण चांगल्या लोकांची संगती केली चांगल्या लोकांचं श्रवण केलं त्याच्यामुळे फायदा काय झाला वैराग्य वाढे चोडोबडी वैराग्य वैराग्य म्हणजे काय हो कोणी पोरगीच देत नाही म्हणून ब्रह्मचार्यानं याला वैराग्यवान म्हणत नाही कोणी मुलगी देत नाही म्हणून ब्रह्मचार्यानं याला वैराग्यवान म्हणत नाही वैराग्य काय असतं छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन विचारा वैराग्य काय असतं स्वामी विवेकानंदांना जाऊन विचारा वैराग्य काय असतं माझ्या तुकोबरायांना जाऊन विचारा कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली काय नव्हतं करतायत माझ्या राजाला अरे त्या काळामध्ये 400 बायका करायची पद्धत होती हजारो बायका जरी असल्या तर कोण नाव ठेवत होतं राजा होता दाशी म्हणून जरी ठेवला असतं तर कोण बोलत होतं हुकुमशाही होती पण अशाही परिस्थितीमध्ये नजराणा म्हणून प्रकट केलेली कल्याण सुभेदाराची सून एक भाऊ जशी आपल्या बहिणीची बोळवण करतो ना त्याच्याही पेक्षा सुंदर बोळवण करून तिला घरी नेऊन घातलं म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होते महाराज हा काही लोकांना धर्मवीर म्हणण्यासाठी लाज वाटती तो त्यांच्या तोंडाचा प्रश्न त्याला आपण काय करायचं महाराज माझं काय मत आहे माझा आवाज एवढा काही चांगला नाही तरी लोक म्हणतात का नाही आवाजाचे जादूगर गुरुजी म्हणतात महाराज म्हणतात म्हणायला काय कोणी कोणाला आपल्या गावात एखाद्यानं 5 लाख जरी वाटायला असेल तरी लोक म्हणतात तो आमच्या चिंचोलीचा शाहूकार आहे बरं 5च जण कोणी कोणाचं टोपण नाव आमदार असतं एखाद्यानं जर 2 6 मारले ना आपल्या पोरांना म्हणतो अरे बाबा तो आमच्या गावचा सचिन तेंडुलकर 2 6 तुम्ही सचिन तेंडुलकर नसताना जर तुम्ही सचिन तेंडुलकर म्हणता का नाही मी तर या मताचा महाराज आहे ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या क्रांतिकारी लोकांनी ज्या ज्या या देशातल्या जवानांनी या देशासाठी बलिदान दिलंय तो देशातला प्रत्येक जवान हा धर्मवीरच आहे आणि ते तुम्हाला मान्यच करावं लागेल महाराज अरे स्वराज्य रक्षक तर तुम्ही म्हणताच ना मग काय तुमच्या जिबीला भोसके पडणार आहे का म्हणा ना धर्मवीर तुमच्या काय बापात चाललं का पण अजिबात नाही महाराज कारण धर्मवीर म्हणल्यानंतर मतदान फुटल ना हा होईल 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 बस लगेच चढली का तुम्हाला 12 वाजताच थांबा की थोडं वैराग्य अरे ज्या औरंगजेब बादशाने संभाजी महाराजाला मॅनेज करण्यासाठी काय नाही केलं अंगावरची कातडी काढलेली महाराज गरम सळ्या डोळ्यात घातल्यात तरी सुद्धा धर्म सोडला नाही म्हणून खरं सांगू का महाराज हे लोक वैराग्यवाने वैराग्याची व्याख्या करत असताना विचार सागर ग्रंथामध्ये लहानपणी मी शिकलो होतो आता काही माझा त्याचा जास्त संबंध येत नाही हे लोकांपासून परलोकापर्यंत जेवढे भोग आहे त्या भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात कितवा तरंग आहे जाऊ द्या आपल्याला रंगच माहित नाही तरंग काय माहित राहणार बरोबर आहे का नाही वैराग्याचा ना आपला काही संबंधच नाही म्हणून वैराग्य वाढे चढोवडी चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला मिळतं चांगलं ऐकलं की परमार्थामध्ये वैराग्य होतं आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की महाराजांचं प्रमाण ऐका निळा
परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा आहे. निळामने वाढे भाव, परमार्थात भाव वाढला पाहिजे. आणि एकदा परमार्थामध्ये भाव वाढला की त्याचा आत्म्याला साक्षात्कार होतो. संचरे स्वानुभव निजांगी. परमार्थात भाव वाढल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती कशी होती? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर रोटे, हृदयी प्रगटे रामरूप. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, मायबाप, परमार्थ थोडा करा गड्या, पण परमार्थ भावनेनं करा. भाव बळे आकळे एरविना, कर्तळी आवळे तैसा हरी. भावे गावे गीत शुद्ध करोनिया, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. सगळ्या ठिकाणी भाव, प्रेम, आवड ह्याच गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ चांगला करा. आणि अगदी थोडे दिवस तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे, त्या दिवसामध्ये करा बरं. सर्व गोष्टीविषयी सावध आहे पण कधी तुम्ही या अज्ञान अंधकारामधून जागृत होणार आहात. उठा जाग हेवा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. पिसं लागलंय तुम्हाला आणि मला संसाराचं. त्या संसारात आतापर्यंत कोणी परिपूर्ण नाही झालं. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. म्हणून मला आनंद आहे. दिवसांदिवस परमार्थ खूप चांगल्या प्रमाणे वाढलाय. आणि खरं सांगू का, सर्व महाराष्ट्रातला तरुण जर परमार्थाला जोडल्या गेला ना महाराज, तर निश्चित या महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. मला आनंद आहे. कारण समाजामध्ये योग्य दिशा देण्याचं काम जर व्यासपीठ कोणतं असेल तर फक्त ही नारदाची गादी आहे. या देशातल्या कोणत्याही पुढाऱ्याला माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही या माईकवर यायचं आणि या माईकवर बसून फक्त या समाजातल्या मुलांना सांगायचं, पोरांनो दारू पिऊ नका. जगातला कोणताच पुढारी तुम्हाला असं सांगणार नाही. याचं कारण तो दारू पाजल्याशिवाय निवडूनच येऊ शकत नाही महाराज. ही ताकद जर महाराष्ट्रामध्ये कोणाकडे असेल तर फक्त कीर्तनकार मंडळी, संप्रदायातल्या मंडळीला आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अवघड दिवस आले. हल्ली पोरायला पोरी भेटत नाहीये. 100 मुलं 60 पोरी झाल्या. 40 करायचं काय? लटकते रे ना रे. ताण नका घेऊ पोराव. मी नारदाच्या गादीवर सांगतो, आता तुम्ही लग्नाचे स्वप्न पाहू नका. ह्या वर्षी कुंभ आहे ना बाबाजी, कुंभ आहे ना, पुढच्या वर्षी तयारी सुरू झालेली आहे. आमच्या बाबाजी सोबत जा. 800 रुपये घ्या तुमच्या बापाकडून, जास्त नका घेऊ. त्याच्या 4 लुंग्या शिवा, 2 लंगूट घ्या आणि आमच्या बाबांच्या सानिध्यात जाण. बाबा यांना संन्यास द्या. आता हे यांचे लग्न होणार. इथं 25 एकरावाले फिरायला लागले, 2-2 एकरावाले. तुम्ही तो स्वप्न बी पाहू नका. अवघड परिस्थिती झालेली. म्हणून माझी विनंती, पोरांनो स्वावलंबी बना, स्वतःच्या पायावर उभं राहा रे बाबांनो. काय झालं पोरांना काही कळत नाही. हल्ली पोरांना कार्यकर्ते व्हायची खूप हौस आलेली आहे. कार्यकर्तेच व्हा, कार्यकर्ते होऊ नका असं माझं दुमत नाही. प्रत्येकाने कार्यकर्ते व्हा, पण कार्यकर्ते तुमच्या मायबापाचे व्हा आणि त्यांचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करा गड्या. राजकारण करू नका असं माझं मत नाही. राजकारण प्रत्येकाने करा. ग्रामपंचायत लढा, सगळ्या काही लढा, पण भांडणं करू नका. ग्रामपंचायत सारखं हलकट निवडणूक जगात दुसरी कोणतीच नाहीये. खायला काही भेटत नाही, लोक भांडणं केल्याशिवाय राहत. सरपंच झाला आणि त्यांना 500 एकर जमीन घेतली असा एखादा माणूस आहे का? माझी आई 1,500 सरपंच झाली होती. किती? नारदाच्या गादीवर सांगतो, फक्त 1,500 खर्च केला. ते विचार आपत्तीचा. तिला काहीच करता येत नव्हतं. तिनं जीवनामध्ये फक्त एकच भ्रष्टाचार केला होता. मी पंढरपूरला गेलो पुढं आणि ती घरी राहिली. थोडे आमचे नातेवाईक वारल्यामुळं तिला काही येता नाही आलं. दररोज गाडी असती, पण मग मी पुढं गेलो. तिनं फक्त मी पुढं गेल्यामुळं मागून भाड्याला पैसे नव्हते म्हणून ग्रामसेवकाकडून 1500 रुपये घेतले. हा तिचा 3 वर्षातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. तिला म्हणलं, बाई एक तर तुलाही खाता येत नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ दे. तिचा राजीनामा मीच लिहून घेतला, लोकांना देऊन टाकला. ग्रामपंचायतही लढा, सगळ्यांनी प्रयत्न करा, पण ग्रामपंचायत लढत असताना सगळ्या सदस्यांना, गावकऱ्यांना माझी विनंती आहे, मोठ्यांचा आदर्श घ्या. ते दिवसभर एकूण एकावर भुकतात. हे त्याला भुकल, ते त्याला भुकल आणि संध्याकाळी एकाच हॉटेलमध्ये बसून सगळे जेवण करतात. याचाही कधीतरी आदर्श घ्या. माझी तर तरुणांना विनंती आहे, याच्या त्याच्या मागं कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागे फिरले पाहिजेत गड्या हो. मी याच्याही पुढे जाऊ शकतो. जोपर्यंत तुम्ही उद्योगधंद्यात वळत नाही तोपर्यंत तुमचा विकास होणार. अरे UP बिहारचे लोक तुमच्या औंढ्याला आले, पाणीपुऱ्या ऐकून त्यांचे प्लॉट झाले. इथं स्वीट मार्टवाले, राजस्थानवाले आले, त्यांचे 2-2, 3-3 कोटीचं वार्षिक टर्नओव्हर आहे. आपण कधीतरी विचार करा महाराज. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे. मी नेहमी तरुणांना सांगतो, क्रुझर करून तिरुपतीला खपण्यापेक्षा, क्रुझर करून गोव्याला खपण्यापेक्षा, क्रुझर करून कधीतरी बारामतीला जा.
तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा. ते शेतकरी 2 एकरामध्ये 10-20 लाखाचं